नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी. डॉक्टर होण्यासाठी फॉरेनमध्ये MBBS करण्याची नेमकी काय प्रोसेस असते, याचा नेमका किती खर्च असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पूर्णपणे सुरक्षित आहे का, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतील. तर याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तिथूनच शिक्षण घेतलेले डॉक्टर अमित रवींद्र कुलकर्णी. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर अमित रवींद्र कुलकर्णी स्मोलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटी रशियाचे 2018चे पासआउट ग्रॅज्युएट आहेत आणि सध्या ते तिथेच डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल स्टुडंटचे डिपार्टमेंट डायरेक्टर आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावातील मिडल क्लास फॅमिलीमधून आहेत आणि आज त्यांनी परदेशात फक्त शिक्षण नव्हे तर तिथल्या मुलांना मार्गदर्शन देखील करतात. ते 13 वर्षांपासून रशियामध्ये आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात आणि त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन घेऊयात. तर सर, सगळ्यात पहिला म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी आजकाल खूप स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्येच भारताशिवाय विदेशात जर मुलांना जायचं असेल तर साधारणपणे ती संधी कशी मिळू शकते? वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आपण स्पर्धेचा जर विचार केला तर खरोखर स्पर्धा तर खूपच आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही कॉम्पिटिशन ही वाढतच आहे. याचं कारण जर आपण बघितलं तर 12वी नंतर आपल्या सर्वांना माहितीच आहे की MBBS प्रवेशासाठी आपल्याला नीटची एक्झाम देणं ही सध्या कंपल्सरी आहे आणि साधारणतः दरवर्षी नीट देणारे जे विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर जवळपास 15-16 लाखांपेक्षा पण जास्त विद्यार्थी दरवर्षी नीट देतात आणि त्या तुलनेने MBBSचे भारतामधले जे सीट्स आहेत या खूपच कमी आहे. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की सर्वच विद्यार्थ्यांचं MBBS बनण्याचं म्हणजे MBBS करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळेस एक सुवर्णसंधी म्हणून पालक व विद्यार्थी विदेशामधल्या शिक्षणाकडे बघतात. तसंच माझंही झालं. मी 2010-11 साली ज्यावेळेस माझं 12th झालं, मी CET पास झालो. त्यानंतर फायनान्शियल कंडिशन बघता आणि आपल्या इथला आर्थिक जो खर्च असतो MBBS करण्याचा तो बघता आणि ती न परवडणारी फी बघता विदेशाच्या शिक्षणासाठी बघितलं आणि त्यामध्ये रशियामधलं हे जे शिक्षण आहे त्यामधले माझी जी युनिव्हर्सिटी आहे स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, या ठिकाणी माझं 6 वर्षाचं शिक्षण कंप्लीट झालं. आता या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याच्या आधी मी खूप साऱ्या कॉलेजेसबद्दल माहिती घेतली, खूप साऱ्या एजंट्सकडनं त्यांच्यासोबत काउन्सिलिंग केलं आणि या सर्व कॉलेजेसबद्दलचा विचार करता या सर्वांची माहिती घेतल्यानंतर माझा जो सर्च आहे हा या युनिव्हर्सिटीवर थांबला. याचं काही कारण आहेत. तर विशेष म्हणजे की आपण जेव्हा या युनिव्हर्सिटीमधनं डिग्री घेऊन वापस येतो तेव्हा सर्वच आपल्या ग्रॅज्युएट्सला इंडियामध्ये वापस आल्यानंतर एक एक्झाम द्यायची असते. ती एक्झाम म्हणजे FMG, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन, जी आता नेक्स्टमध्ये त्याचं कन्वर्ट झाली आहे. सो या एक्झामचा जो निकाल होता या युनिव्हर्सिटीचा हा जवळपास 90% जास्त आहे. मग त्यामुळे म्हणजे आपल्याकडे गॅरंटी असते की चल आपण या युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्यानंतर जेव्हा आपण वापस येतो तेव्हा सहजरित्या आमचे जे ग्रॅज्युएट्स आहेत या फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम पास करतात. दुसरा म्हटल्यानंतर या युनिव्हर्सिटीमधली फीज आहे ही फिक्स असते पूर्ण 6 वर्षांसाठी. त्यामुळे एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करत असल्यामुळे मला फीजचा पण आम्हाला विचार करावा लागला, माझ्या वडिलांना या गोष्टींचा विचार करावा लागला आणि 6 वर्षभर या कॉलेजची जी फीज आहे ही फिक्स असते. ही आपल्याला पूर्वताच ॲडमिशन घेण्यापूर्वीच आपल्याला माहीत असते. त्यामुळे आपण पैशांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकतो आणि या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. भारतामध्ये जे शिक्षण पद्धती आहे आणि त्या ठिकाणी जी आहे त्यामध्ये नेमकं काय डिफरन्स आहे? बघा, फरक जर म्हटला तर तसा सिलेबसमध्ये काही फरक नाही. त्यातल्या जसं मी आता जस्ट सांगितलं की माझी जी युनिव्हर्सिटी आहे स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, या ठिकाणी जेव्हा मी ॲडमिशन घेतली तर सर्वप्रथम आपल्याला कळायला पाहिजे की ही जी युनिव्हर्सिटी आहे ही रशियन गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी आहे. WHOची मान्यता प्राप्त असल्यामुळे भारताचे जे NMC आहे, नॅशनल मेडिकल कमिशन, याची पण याला मान्यता आहे. त्यामुळे इथनं जी डिग्री आपल्याला मिळते ही भारतातच आणि भारताच्या बाहेर सर्व देशांमध्ये ही अप्रूव्ड असते. आता जर सिलेबसचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये आणि रशियामध्ये हा सिलेबस पूर्ण सेम आहे. इनफॅक्ट आपले जे विद्यार्थी असतात, जेव्हा मी स्वतः स्टुडंट होतो तेव्हा आपण भारतामधल्याच जे बुक्स असतात हे आपण रेफर करायचो. भारतातल्या ऑथरचेच मुलं बुक्स रेफर करतात. त्यामुळे सिलेबसमध्ये तसा काही फरक नाही. फरक आहे शिक्षण पद्धतीमधला आणि तो मी आवर्जून सांगू इच्छितो
की जसं आपण एक तुलना जर आपण करायची म्हटली तर भारतामध्ये एका क्लासरूममध्ये किंवा एका कॉलेजमध्ये आपण जेव्हा ॲडमिशन घेतो तर त्या ठिकाणी एका क्लासरूममध्ये जवळपास 100 ते 150 विद्यार्थी हे एका क्लासरूममध्ये बसलेले असतात. त्यामुळे शिकवणारा जो प्रोफेसर आहे यांच्यासमोर 100-150 विद्यार्थी बसलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जी क्वालिटी आहे एज्युकेशनची ही जर आपण आता रशियामध्ये जर कम्पेअर करायची म्हटली तर आमच्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा ॲडमिशन होते मुलं जेव्हा 300-350 मुलं हे दरवर्षी ॲडमिशन घेतात आणि हे मुलं जेव्हा रशियामध्ये येतात रशियामध्ये आल्यानंतर यांना 17, 18 किंवा 19 मुलांच्या ग्रुपमध्ये डिवाईड केलं जातं. याचा अर्थ एका क्लासरूममध्ये आमच्याकडे फक्त 18 किंवा 19च मुलं असतात. त्यामुळे एज्युकेशनची जी क्वालिटी आहे ही खूप चांगली आहे. शिक्षकांचं एक पर्सनली लक्ष असतं स्टुडंट्सकडे. स्टुडंट पण एक पर्सनली लक्ष देऊ शकतात, समजून घेऊ शकतात, त्यांना डाऊट्स विचारायला बिलकुल हेजिटेशन होत नाही आणि यामुळे मुलांना काय एक थोडंसं चांगलं एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी मिळतं आणि ते अभ्यासाकडे चांगलं लक्ष देऊ शकतात आणि सोबतच आपल्या विद्यार्थ्यांसाठी तिथे जे शिक्षक आहेत हे ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स आहेत. या युनिव्हर्सिटीला जवळपास 2002 पासून इंडियन विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे तिथल्या शिक्षकांना जवळपास 20-25 वर्षांचा एक दांडगा अनुभव हा आहे आणि याचा विचार करता शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे खूप चांगलं लक्ष देतात, खूप चांगलं टॉपिक समजून सांगतात, त्यांच्या अडचणी त्यांना माहीत असतात, ते सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करतात. तर याच अनुषंगाने स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RC काझलोव यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ती पाहूया. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for studying. We have specifically devoted students hostel specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education, and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. सर, सगळ्यात महत्त्वाचं रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बरेच लोक उत्सुक असतात, पण नेमकं ते कितपत सेफ आहे? कारण का पालकांना पण या दृष्टीने त्या ठिकाणी कोणती काळजी घेतली जाते? बघा, सेफ्टी जर विचार जर आपण केला तर हे जे कॉलेज आहे, हे जे युनिव्हर्सिटी आहे, हे खरोखर सेफ आहे. कारण की आमच्या युनिव्हर्सिटीला क्लोज कॅम्पस सिस्टीम आपण ही फॉलो करतो. आता ही क्लोज कॅम्पस सिस्टीम म्हणजे काय? तर कॅम्पसच्या आतच मुलांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची व्यवस्था असणे. त्यामध्ये हॉस्टेल्स असतील, जे लेक्चर हॉल्स असतील, मुलांसाठी ज्या पण गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना गरज असते त्या सर्व, लायब्ररी झालं, रीडिंग हॉल झाले, हॉस्टेलची सुविधा झाली, प्लेग्राऊंड झाले, या सर्व गोष्टी मुलांना कॅम्पसच्या आतच अवेलेबल असतात. त्यामुळे मुलांचा जो टाईम आहे हा विनाकारण वेस्ट होत नाही, विनाकारण बाहेर जाण्यासाठी त्यांचा वेस्ट होत नाही. आणि या कॅम्पसच्या आत तिथे शिकत असलेले विद्यार्थी किंवा तिथे काम करत असलेले वर्कर्स यांच्या व्यतिरिक्त कोणालाही कॅम्पसच्या आत एंट्री नसते. त्यामुळे कॅम्पस हे पूर्ण सेफ असतं. अजून आपण जर बघितलं तर जे हॉस्टेल्स असतात, हॉस्टेलमध्ये 24 तास 2-2 सिक्युरिटी गार्ड प्रेझेंट असतात. तिथे CCTV कॅमेऱ्याची फॅसिलिटी आहे आणि जो हॉस्टेलचा जो स्टाफ असतो, हॉस्टेल वॉर्डन असते, यांचं आपल्या मुलांकडे लक्ष असतं. आणि जेव्हा आपण एक पालक
विद्यार्थ्याला एवढ्या दूर शिक्षणासाठी पाठवतो आणि त्यावेळेस त्याला माहीत असतं की आपला मुलगा दूर आहे आणि तर त्यांना थोडीशी काळजी असते. तर त्यासाठी मी सांगू इच्छितो की आपल्याकडे हॉस्टेलसाठीचे टायमिंग्स जे आहेत ना हे खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. एक खूप स्ट्रिक्ट वातावरण तिथे असतं, मुलांना शिस्त असते आणि आमच्याकडे हॉस्टेलसाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच फक्त मुलांना बाहेर जाण्यासाठी परमिशन असते. त्यामुळे काय की पालक निश्चिंत असतात की संध्याकाळी 8 वाजल्यानंतर आपला मुलगा हा हॉस्टेलला वापस आलेला आहे आणि मुलं पण जेव्हा हॉस्टेलमध्ये वापस येतात, एवढ्या लवकर वापस आल्यानंतर त्यांच्याकडे एक इनफ टाईम असतो. त्यामध्ये ते मुलं त्यांचा अभ्यास करणे, त्यांचे टास्क करणे, त्यांचं होमवर्क करणे, स्वतःचं सेल्फ स्टडी करणे किंवा इतर त्यांचे काही काम असतात, ह्यामध्ये मुलांचा जास्त वेळ ते देऊ शकतात. आणि आपल्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन विद्यार्थी जे आहेत या सर्वांसाठी सेपरेट सुविधा आहे. सेपरेट सुविधा हॉस्टेलची असो किंवा शिक्षणाची असो. त्यामध्ये जर बघायला गेलं तर इंडियन विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे 3 ते 4 हे सेपरेट हॉस्टेल्स आहेत. या ठिकाणी फक्त इंडियन विद्यार्थीच राहतात. मुलांसाठी वेगळी सुविधा आहे, ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी वेगळे हॉस्टेल्स आहेत. आणि क्लासरूममध्ये पण फक्त जसं मी पूर्वी बोललो की प्रत्येक क्लासमध्ये 17 ते 18 विद्यार्थी असतात, तर या क्लासरूममध्ये पण फक्त इंडियन विद्यार्थीच असतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जरी हे फॉरेनमध्ये आलेले असले, जरी हे रशियामध्ये आलेले असते, तरी पण त्यांना अशा कोणत्याच प्रकारचं वातावरण त्यांना वाटत नाही की चला आपण खूप दूर आहे किंवा इथे आपल्या ओळखीचं कोणी नाही. मुलांना सर्व ठिकाणी आपल्याला इंडियन विद्यार्थी दिसतात. आपल्या आजूबाजूचे, आपल्या एका गावचे, आपल्या एरियामधले मुलं त्यांना तिथे सापडतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पण एक सेफ्टीचं एक छान वातावरण असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांच्या मार्फत आपण ॲडमिशन घेतो ते म्हणजे कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटचे डिरेक्टर डॉक्टर अलोकरॉन यांचं ऑफिससुद्धा या मुलांच्या हॉस्टेलमध्येच आहे आणि त्यांचा तिथे स्टाफ नेहमीसाठी असतो. त्यामुळे पालकांना जरी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल जर कधी माहिती घ्यायची असली की आपला विद्यार्थी कसा अभ्यास करतो, तो सेफ आहे का नाही आहे, त्याचा प्रोग्रेस कसा आहे, हे पालक आपल्या घरी बसून कधीही कॉन्टॅक्ट करून त्याबद्दलची माहिती घेऊ शकतात. आणि मुलांचा पण तिथे राहत असताना जेव्हा आपण मुलाला 6 वर्षाच्या दैनंदिन म्हणजे 6 वर्षाच्या शिक्षणासाठी पाठवतो, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामामध्ये कुठेतरी अडचणी येऊ शकतात आणि अशा वेळेस त्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ही सर्व सुविधा मुलांच्या हॉस्टेलमध्येच प्रोव्हाइड केलेली असते. सर, नेमकं रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी पूर्ण प्रोसिजर काय आहे? बघा, प्रोसिजर जर सांगायची झाली ना तर प्रोसिजर खूप सोपी आहे. आपण सुरुवातीला विचार करतो की आपल्या मुलाला फॉरेनमध्ये पाठवायचं आहे, तर ही प्रोसेस खूप हार्ड असेल कारण की आपण कधी फॉरेनमध्ये गेलेलो नसतो. जवळपास जे मॅक्सिमम लोक असतात हे बाहेर गेलेले नसतात. त्यामुळे विजा कसा काढायचा, विमानाचं तिकीट कसं काढायचं, या गोष्टी आपल्यासारख्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माहीत नसतात. ही जी प्रोसेस आहे ही एकदम सिंपल आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे असते हे सर्व विद्यार्थी आपल्या युनिव्हर्सिटीच्या जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे www.sgmu.info या वेबसाईटवर जातात. त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. सोबतच या माहितीसोबतच तिथे इन्फॉर्मेशन सेंटर्सचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात. आता हे इन्फॉर्मेशन सेंटर्स म्हणजे काय, तर हे कोणी एजंट नव्हे तर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएट होऊन आलेले विद्यार्थ्यांचे पालक, या पालकांचे कॉन्टॅक्ट नंबर या वेबसाईटवर दिलेले असतात. त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे असते हे विद्यार्थी डायरेक्टली या पालकांना कॉन्टॅक्ट करतात. ज्यांचे विद्यार्थी ऑलरेडी शिकत आहेत किंवा शिकून आलेले आहेत त्यांना या पूर्ण प्रोसेसचा, युनिव्हर्सिटीचा पूर्ण अभ्यास झालेला असतो, त्यांना माहिती असते. त्यामुळे ते नवीन येणाऱ्या मुलांना ही सर्व माहिती देऊ शकतात. आणि सोबतच जी प्रोसेस असते पूर्ण, त्यामध्ये विजाची असो, एअर तिकीट काढून देण्याची असो, ही सगळी काही आपली कॉस्मॉसच्याच मार्फत केल्या जाते. त्यामुळे आपल्याला घर बसल्या सर्व इन्फॉर्मेशन, सर्व प्रोसेस ही आपल्याला घरात राहून मिळते. आपल्याला त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडत नाही. आणि ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण आपल्याला एक प्रोफेशनल्सकडनं ही पूर्ण हँडल केल्या असल्यामुळे आपल्याला सर्व काही इझिली करता येत आहे. नक्कीच. तर डॉक्टर अमित कुलकर्णी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. अजूनही बरंच यांच्याकडून जाणून घेणार आहोत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विदेशामध्ये भारतीय मुलांना वैद्यकीय शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत यावर आपण डॉक्टर अमित कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, प्रत्येक पालकाला वाटत असतं आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं, पण तो खर्च जो असतो तो प्रत्येकाला परवडणारा नसतो. तर विदेशात काय सिच्युएशन आहे? बघा, खर्च जर करायचं म्हटलं तर खरोखर पालकांच्या समोर हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि काय म्हणजे का, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की आपल्याला सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. तर ह्यामुळे मी सांगू इच्छितो की जे फॉरेनमध्ये आपल्या या युनिव्हर्सिटीचा जर खर्च झाला तर हा जवळपास एक $6,000 आसपास, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 4.5 लाख, 4.25 लाखाच्या आसपास हा खर्च असतो. आणि हा पूर्ण 6 वर्षभर
जो आहे हा दरवर्षी आपल्याला टप्प्याटप्प्याने दरवर्षी जी फीज आहे ही आपल्याला द्यायची असते. त्यामुळे ॲडमिशन घेणाऱ्या पालकांना ऑलरेडी माहीत असतं की आपल्या विद्यार्थ्याची फी किती आहे, जी फीज आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे हा की ही जी फीज असते ही फिक्स आहे, ही कधी बदलत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकांना विद्यार्थ्यांना ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांना पूर्वीपासून माहीत असतं की आपली फीज आहे ती कधी बदलत नाही. त्यामुळे ते त्याच्यानुसार पैशांचं नियोजन करू शकतात. आणि एक त्यामुळे काय की त्यांना आणि सोबतच जी युनिव्हर्सिटी आहे ही आपली गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी असल्यामुळे त्याला लोन सुविधा मिळते. आणि तसंच कॉस्मॉस एज्युकेशन कन्सर्नचे डॉक्टर आलोक एरॉन जे आहेत यांच्यामार्फत आपल्याला स्कॉलरशिप पण दिली जाते. जे पण मुलं तिथे येऊन चांगला अभ्यास करतात, एक्सलंट मार्क्स घेतात, अशांना आलोक सरांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ जे आलोक सर हे जी स्कॉलरशिप देतात ही स्कॉलरशिप मिळते. आणि दरवर्षी आपल्याकडे जवळपास 100 ते 150 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते. त्यानुसार त्यामुळे मी म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जेव्हा पण आपण या युनिव्हर्सिटीबद्दल विचार करतो तेव्हा तुम्ही बिनधास्तपणे या गोष्टीचा विचार करा. आणि जे आहे मी जसं सुरुवातीला पण बोललो की एज्युकेशन पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये आहे, सुरक्षित आहे, कॅम्पस चांगला आहे आणि सर्व मुलांची जी काळजी असते ही कॉस्मॉसकडनं, युनिव्हर्सिटीकडनं, त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडनं घेतल्या जाते. त्यामुळे आपले पालक आणि विद्यार्थी हे बिनधास्त राहून पूर्ण प्रोसिजर आणि तिथलं शिक्षण घेऊ शकतात. नक्कीच. तर याच अनुषंगाने कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटचे संचालक आणि कुलगुरूंचे परराष्ट्र सल्लागार डॉक्टर आलोक एरॉन यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे, ती पाहूयात. सन 2002 से स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर निकले हैं. यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं. इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है. क्योंकि स्मॉल एंड स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में. ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए. सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज़ हैं वहाँ से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे. इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है. स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं. उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज़ हॉस्टल अलग है. इसके अलावा एक इंडियन मैस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं. इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मैस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मैस और नॉन वेजिटेरियन मैस. स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम. मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है. सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम. बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मॉस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं. हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं. बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं. मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है. So, Indian students coming to Small State Medical University this year, you are most welcome and we are waiting for you.
तर आत्ताच आपण आलोक एरॉन यांची प्रतिक्रिया ऐकली. तर सर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी कोणत्या कोणत्या आहेत यावर डॉक्टर अमित रवींद्र कुलकर्णी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आता जे नीट उत्तीर्ण आहेत, ज्यांना MBBS करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही युनिव्हर्सिटी एक सुवर्ण संधी आहे. ज्या विद्यार्थी पालकांना याविषयी अधिक माहिती हवी असेल तर जी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्यावरून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी24